नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. जयसिंगपूरमध्ये शुक्रवारपासून राजस्थानी प्रीमियर लीग 2026 हाफ पिच क्रिकेट स्पर्धेला सुरुवात. जयसिंगपूर येथील मारवाडी युवा मंचच्या वतीनं राजस्थानी प्रीमियर लीग 2026 या भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून ही स्पर्धा शुक्रवार दिनांक 16 ते 18 जानेवारी या कालावधीत अयोध्या मालू क्रीडानगरी जयसिंगपूर येथे होणार आहे. याबाबतची माहिती आयोजकांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी मंत्री व आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर असणार आहेत. उद्घाटन प्रसंगी जयसिंगपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह विविध सामाजिक, धार्मिक व व्यावसायिक संस्थांचे मान्यवर पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यामध्ये जैन श्वेतांबर तेरापंथी सभा ट्रस्ट अध्यक्ष बहादूर बर्डिया, माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष दीपक बियानी, जैन श्वेतांबर मूर्तीपूजक संघ अध्यक्ष भरत भागरेचा, गायत्री विप्र सेवा मंडळ जयसिंगपूर अध्यक्ष कैलास कुमार बोरा, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ अध्यक्ष आनंद बेदमुथा यांची उपस्थिती लाभणार आहे. राजस्थानी प्रीमियर लीगचे यंदाचे 14वे वर्ष असून या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. सुमारे 100 खेळाडू या स्पर्धेत आपले क्रिकेट कौशल्य सादर करणार आहेत. यावर्षी पवन बर्डिया यांची स्पर्धेच्या अध्यक्षपदी, दीपक मालू यांची उपाध्यक्षपदी तर कैलास बोरा यांची सचिवपदी निवड करण्यात आली. ही स्पर्धा शहर मर्यादित असून जयसिंगपूर शहरातील मारवाडी समाजाच्या स्थानिक खेळाडूंना संधी मिळावी व त्यांना एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध व्हावं या उद्देशाने स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या क्रिकेट स्पर्धेचे मुख्य प्रायोजक म्हणून उद्योगपती संजय घोडावत, सुमरेल बाफना व मेघराज बलदवा यांचे सहकार्य लाभले आहे. तर विनोद घोडावत, डॉक्टर प्रवीण जैन, कन्हैयालाल बलदवा, रमेश चौधरी, राजकुमार बलदवा हे सहप्रायोजक आहेत. अयोध्या मालू क्रीडानगरी येथे सामने आयोजित करण्यासाठी राजेंद्र मालू यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती आयोजकांनी दिली. 3 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमुळे जयसिंगपूरमध्ये क्रीडामय वातावरण निर्माण होणार असून क्रिकेट प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.